आज 26 नोव्हेंबर मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला जवळपास 17 वर्ष पूर्ण झाली। हल्ल्यात मुंबईनं बरंच काही गमावलंय। शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली, शेकडो जणांची स्वप्न भिजली। त्या रात्री प्राण गमावलेल्या निरपराध नागरिकांना, शूरवीर पोलिसांना आणि सर्वच वीरांना आपण विनम्र श्रद्धांजली अर्पण करू आणि आजच्या या कहाणीला सुरुवात करू। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। आजची कहाणी आहे, हा अनुभव आहे त्याच रात्रीचा ज्या दिवशी घटना घडली। एक सत्य अनुभव, एक साधी नजर, एक साधा फोन कॉल आणि शेकडो जणांचा जीव वाचवणारा एक जागरूक नागरिक। मुंबईतला कुलाबा भागातील कोळीवाडा इथे राहत होता एक अरुण नावाचा व्यक्ती। एक साधा मच्छीमार, दिवसभर समुद्रात मच्छीमारी करून रात्री तो कुटुंबासोबत त्याचा वेळ घालवायचा। त्या रात्री अरुण जेवण करत असताना त्याचा एक मित्र त्याच्याकडे धावतच आला। घाईघाईत तो म्हणाला, अरुण, समुद्रात एक विचित्र बोट दिसते, तिला ना लाईट आहे ना तिचा कोणता आवाज आहे, काहीतरी गडबड वाटतेय। अरुण बाहेर आला। समुद्र शांत होता, पण एक काळी बोट किनाऱ्यापासून दूर सावकाश पाण्यावर हलत असलेली त्याला दिसली। मच्छीमारांना समुद्राचं प्रत्येक रूप ओळखता येतं आणि समुद्रातल्या प्रत्येक गोष्टी त्यांना कळतात आणि अरुणच्या मनात लगेच तिथं संशय निर्माण झाला। त्यानं ताबडतोब सुरक्षा नियंत्रण कक्षाला फोन केला। उत्तर मात्र सामान्य झालं, कदाचित काही नसेल, बोटी येत जात असतात, तुला काही भ्रम झाला असेल, ठीक आहे असं म्हणून त्याचा फोन ठेवला गेला। पण अरुणचं मन काय मानायला तयार नव्हतं। त्याला परत जाणवत होतं की समुद्र आज शांत नाही, काहीतरी गंभीर घडणार आहे। थोड्याच वेळात मुंबई हादरली। टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज झळकली, मुंबईवर दहशतवादी हल्ला हे सगळीकडे टायटल होतं। ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, कामो हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे इथं सगळीकडेच गोंधळ, धूर आणि रडण्याचे आवाज आणि भीतीचं वातावरण होतं। अरुण हे टीव्हीवर सगळं पाहत होता। त्याच्या मनात एकच विचार सतावत होता, हीच बोट तर नसावी ना। दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा दल कोळीवाड्यात तपासणीसाठी पोहोचले। ज्या ठिकाणी अरुणनं बोट पाहिली होती अगदी तिथंच त्यांच्या उतरण्याची चिन्ह दिसली। अधिकाऱ्यांनी त्यावेळेस अरुणला सांगितले की तुझी शंका आणि तू ताबडतोब केलेला फोन आम्हाला तपासाची दिशा देणारा ठरला, तो एक धागा जुळवणारा ठरला, ते खूप महत्वाचं झालं। अरुण एक साधा माणूस होता, एक साधा व्यक्ती होता, पण त्याचा एक छोटासा निर्णय, एक त्याचा फोन कॉल, एक महत्वाचा धागा ठरला, पुरावा ठरला। हल्ल्यात मुंबईनं बरंच काही गमावलं, शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली, शेकडो जणांची स्वप्न भिजली। अरुण त्या खुणा पाहत समुद्राकडे बघत बसला। आपण सावध राहिलो तर मोठ्या दुर्घटना टाळता येतात, तो हलक्या आवाजात म्हणाला। देशासाठी मोठं काही करण्याची गरज नसते, वेळेवर दिलेली छोटीशी माहितीही अनेकांचे जीव वाचवू शकते। काही महिन्यांनी अरुण आणि इतर मच्छीमारांचा सन्मान करण्यात आला। लोकांच्या टाळ्यांपेक्षा त्याला एका गोष्टीचा जास्त आनंद होता की मी माझं कर्तव्य पार पाडलंय आणि तेही वेळेवर पार पाडलंय। त्यामुळे सजग राहा, सावधान राहा। आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या घटना घडत असतील तर नक्कीच पोलिसांना वेळेवर कळवा, जेणेकरून असंख्य जणांचे प्राण वाचवले जातील, जीव वाचू शकतील। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।